या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापुरात हार्टलाईन नवीन चर्चेच्या मागे नाताळ निमित्त गोरगरीब महिलांना खासदार प्रणिती शिंदे यांच्या शुभ हस्ते साडी वाटप करण्यात आले। सोमवारी रात्री 9:30 वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला। ज्योती गायकवाड यांच्या वतीने हा साडी वाटप कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी ॲडव्होकेट कमरुनिसा बागवान, काँग्रेसच्या महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, अनिता भालेराव, मुमताज तांबोळी, पास्टर अब्राहम शिंदे, राजू गायकवाड, आमस फरड, प्रेम फरड, अबेल ठाकूर आदी उपस्थित होते। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी महिलांना साडी वाटप करून नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या। आपल्यामध्ये त्यांची उपस्थिती अत्यंत महत्वाची आहे। आज आपल्याला क्रिसमस निमित्त त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी, भेट देण्यासाठी आलेले आहेत। वेळ कमी आहे आणि घ्या टाळ्या वाजवूया आपण। काही टाळ्या वाजत करत आहेत। ताईला एक विनंती आहे, आमच्या तरुण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी रोडची गरज आहे, आम्हाला लाईटची गरज आहे। मला माहिती आहे, तर एवढं काम लवकरात लवकर मॅडम करावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि तुमच्यासाठी आमची प्रार्थना आहे। पुन्हा एकदा ताईचे आपण टाळ्या वाजून आभार मानूया क्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी। ताई आपल्या मध्ये आले तरुण मंडळाच्या माध्यमातून। हॅपी मेरी क्रिसमस। त्या कॅरल कोणी गात नाही का? चला थँक्यू मॅडम। ओके, सगळ्यांना मी क्रिसमसच्या शुभेच्छा द्यायला आल्या आहे। पण मला उशीर झाला कारण का मी ते परभणी आणि बीडला गेली होती। पण इकडे आल्याशिवाय माझा क्रिसमस पूर्ण होत नाही। येशूच्या चरणी प्रार्थना करते की सगळ्यांच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे दिवस येऊ देत आणि माझ्या आभाळातल्या बापा तुझी कृपा दृष्टी आमच्या सगळ्यांवर असू दे। आणि या देशाला आता या देशामध्ये जात पात धर्म आणि खास करून आपण आपले सगळे मागासवर्गीय अल्पसंख्याक आपल्यावर सगळ्यांवर खूप अन्याय आणि दुर्लक्ष होत आहे। तर पुन्हा एकदा या देशात काँग्रेस येऊ देत म्हणजे आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर जो आधी हात होता तो होईल। ह्या देशात पुन्हा एकदा चांगले सुंदर असे दिवस आणि आपल्या सोलापुरात पण तुमची सेवा मला तुम्ही करायला देता, संधी देता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। तुमची मुलगी म्हणून मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत असणार आहे। आमेन। तुम्ही कधीच एकटे नसता, तुमच्या सुखदुःखात मी सामील आहे एवढंच या ठिकाणी सांगते। आणि पुन्हा एकदा सगळ्यांना हॅपी क्रिसमस, मेरी क्रिसमस आणि हॅपी न्यू इयर विश करते। सगळ्या लहान मुलांना सांता क्लॉज जे प्रेझेंट्स पाहिजेत ते देऊ दे। आणि मला तुम्ही ह्या क्रिसमसमध्ये क्रिसमसच्या सणानिमित्त तुम्ही मला सामील करून घेतलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते। आमेन आणि प्रेज द लॉर्ड। माननीय सर्व आमचे व्यासपीठ आणि आमचे ख्रिस्ती बांधव, आमचे तरुण मुलं आणि सर्व आमच्या महिला, तर ज्योती गायकवाड आणि राजू दादा गायकवाड ह्या कुटुंबाने सर्व अतिउत्तम छान कार्यक्रम हा राबवला आणि त्यांची तळमळ आहे की आपल्या महिलांसाठी कोणी असो की त्यांना आपण साड्या वाटप हा क्रिसमस निमित्त केलं आहे। खरोखर मी अति आनंद व्यक्त करते। ताई आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या, खासदार ताईंनी अगदी मनापासून आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि खरोखर त्यांचे आम्ही आभार आणि उपकार मानतो। आमच्या सर्व युवकांना आनंद झाला त्या आल्याबद्दल आणि त्यांचे मी धन्यवाद देते। आज या ठिकाणी आमच्या ज्योती गायकवाड मॅडमने प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसानिमित्त म्हणजे नाताळासाठी म्हणून गोरगरीब लोकांना साड्या वाटपचा कार्यक्रम ठेवला। खऱ्या अर्थाने गोरगरिबांची जो मदत करतो त्याच्या पाठीमागच देव असतो। आणि या ठिकाणी
त्यांनी माझ्या लग्नाचाही वाढदिवस साजरा केला. म्हणजे मला खरोखरच त्यांचा अभिमान वाटतो की त्यांच्या लक्षात हे कसं काय राहिलं. कारण आज घरात सगळे वाट बघत होते, पण समाजाचा कार्यक्रम आहे, समाजासाठी त्यांचं काहीतरी देणं लागतं म्हणून गोरगरिबासाठी त्यांनी साड्या वाटप केले, गोड पदार्थ वाटप केलेत, जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर त्यांच्यासाठी आमचा हा कार्यक्रम अविस्मरणीय आहे. आणि आज या ठिकाणी आमच्या खासदार ताई एवढ्या दिवसभर सकाळी 8:30 पासून आम्ही कार्यक्रम केलेला आहे. आम्ही रॅली काढली होती, त्यांनी परभणीला गेल्या, बीडला गेल्या, तरी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी लावले. तर या ठिकाणी मी ज्योती गायकवाड मॅडमचं अभिनंदन करते, तसेच इथल्या युवा वर्गाचंही अभिनंदन करते की त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. जय भीम, जय महाराष्ट्र. मी करीमुन्निसा बागवान. आज हार्टलाईन येथे ज्योती गायकवाड यांनी सर्वसामान्य महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. खरोखर अतिशय आनंद वाटला की आपण सगळे भाऊ बहिणी आहोत याची जाण त्यांनी ठेवली. प्रत्येक जण ह्या सणाला आनंद व्यक्त केला पाहिजे, नवीन कपडे घातले पाहिजेत, चांगली मिठाई खाल्ली पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांनी हा जो कार्यक्रम ठेवला तो मनाला अतिशय बरा वाटला. अनेक सर्व गरीब लोकांना साड्या माननीय खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याचा मला जास्त आनंद वाटला की एवढ्या रात्री एवढ्या थंडीत प्रणितीताई परभणीला जाऊन येऊन सुद्धा या आमच्या सर्वसामान्य महिलांमध्ये आणि लोकांमध्ये मिसळण्याचा त्यांचा जो त्यांची जी नीती आहे ती खरोखर अतिशय उल्लेखनीय आहे. नाव सांगा. मी पास्टर अब्राहम उत्तम शिंदे. आज हार्टलाईन कंपाऊंड या ठिकाणी रेव्हरंड गेट्स मेमोरियल युथ ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी माननीय प्रणितीताई शिंदे खासदार हे आम्हाला भेट देण्यासाठी आले आणि त्या माध्यमातून आमचे ज्योतिताई गायकवाड, त्याचप्रमाणे बागवान मॅडम, तुपलोंडे मॅडम आणि सर्व महिला आणि तरुण मंडळ, आजचे मुलं, या सर्वांना त्यांनी आम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. आणि ख्रिसमस निमित्त या ठिकाणी आम्ही छोटासा प्रोग्राम केला आणि साड्या वाटपचा केला. आणि माननीय खासदार ताई या ठिकाणी आले आणि आम्हाला शुभेच्छा दिले. आणि सर्व या ठिकाणी आम्ही छोटासा कार्यक्रम या पद्धतीने घेतला. आणि रेव्हरंड गेट्स मेमोरियल तरुण मंडळ युथ ग्रुपचे सर्व पदाधिकारी बी या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी राहणारे सर्व पदाधिकारी बी या ठिकाणी आहेत. आणि आत्ताच हे एक मंडळ चांगल्या प्रकारे तयार आहे. प्रेम फरड आहे, त्याचप्रमाणे अनेक असे अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे आशिष शिंदे, रोहन, अनेक पोर आहेत, रोहन ठाकूर आहेत, स्वामी आहेत, हे अशा अनेक प्रकारे आहेत. तरी त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि आम्ही बी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आणि अशा प्रकारे महिलांचा आणि तरुणांचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. आणि थँक्यू. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.